महाराज, परंतु ऐका, त्यांचे हाड आज सुद्धा रामकृष्ण हरी म्हणतायत, विठ्ठल विठ्ठल म्हणतायत. मग त्यांचे हाड जर विठ्ठल विठ्ठल म्हणत असेल तर आपले निदान तोंडाने तरी आपण विठ्ठल विठ्ठल भजन केलं पाहिजे की नाही? कीर्तनामध्ये केलं पाहिजे की नाही? माय बापू, माता मावडे हो, सगळ्यांनी दौरात करा बरं, मोठ्या प्रमाणे एकदा मोठ्याने भजन करा सर्वांनी. हा पुरुष मंडळी सुद्धा सगळे. चिना महाराजाला फोटो काढून घ्या, मध्ये टाकून त्या पेपरला हरवले म्हणून सगळे. अरे विठ्ठल माझा 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 विठ्ठल अशी आवड लागली पाहिजे ना. भजनारी कधी लागे बघून घे सावरे आवड लागली पाहिजे मला. बरोबर आहे की नाही? भजन केलं पाहिजे कीर्तनामध्ये. मला सांगा, आपला सर्व विषय होता एक नंबरचे उत्तम वैष्णव. चल मला सांगा सज्जना हो, अहो एखादा जीव एखादा माणूस जीवन जगत असताना त्यागाने मोठा होत असतो का भोगाने मोठा होत असतो? बोला. त्यागाने मोठा होत असतो. त्यागाने. लक्षपूर्वक ऐका. अरे ज्यांच्या जीवनामध्ये त्याग आहे ते आज या जगातील आदर्श जीवन आहे. आदर्श जीवन. लक्षपूर्वक ऐका. आज जर मनोज दरांगे पाटील यांचा विचार केला तर यांच्या जीवनामध्ये त्याग आहे. आज अख्खा महाराष्ट्र नव्हे सर्व भारत त्यांना आले किती आणि गेले किती, आले किती आणि गेले किती, गेले किती शंभर. हाय हाय तलवारीची धार हवे बाकीची शंभर, तलवारीची धार हवे बाकीची शंभर, तलवारीची धार हवे बाकीची शंभर, तलवारीची धार हवे किती गेले किती, आले किती आणि गेले किती, गेले किती शंभर.
जरंगे पाटील महाराज बघा बरोबर आहे का नाही? आता करताना मला माणूस मला त्याग आहे जीवनात त्याग म्हणून मला सांगा जरंगे पाटलांना जर जिंकल्या गेल्या ते पैसे घेतले असते तर आज आपण त्यांचं गाणं गायलं असतं का? बरोबर आहे की नाही महाराज? अहो आरक्षण पाहिजेच होतं ना सर्वांना. तुम्हाला खरं सांगू तुम्हाला ज्या ज्या वेळेस जशी जशी परिस्थिती आली तसं तसं क्रांती घडणं म्हणजे आरक्षण आहे. विठ्ठल महाराज 90% पाठीमागे 60% त्यांच्या पाया हाताखाली काय योग्य होती का गोष्टी अजिबात नाही महाराज. खरं सांगू तुम्हाला हे बघा अरे जगावं कसं जीवन जगावं कसं छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकावं. मरावं कसं धर्मवीर संभाजी महाराजांकडून शिकावं. आणि लढावं कसं तर मनोज पाटील जरंगे यांच्याकडून शिकावं. विठ्ठल विठ्ठल जीवन जगत असताना जीवन हे त्यागाने मोठवत असतं भोगाने मोठवत नाही. आज जर तुम्ही आळंदीला गेला सत्यनारायण माय बाबा हो आता वारी आली आळंदीची कार्तिकी वारी. अहो आळंदीला गेल्याच्या नंतर इंद्रायणीचं स्नान करायचं माऊली ज्ञानोबाच्या समाधीचं दर्शन घ्यायचं समाधीवर कान लावायचा डोकं टेकवायचं कान लावायचा. आज सुद्धा माऊली ज्ञानोबाच्या समाधीमधून रामकृष्ण हरी असा परंतु ऐकणारा दगड नसावा महाराज. दगडाला रामकृष्ण हरी काहीच ऐकू येणार नाही. बरोबर आहे की नाही? बघा ना अहो मुक्ताबाई अगदी लहान आहे 5 वर्षाची. 5 वर्षाची मुक्ताबाई आपल्या मोठ्या भावाला म्हणते की ज्ञानदादा ज्ञानदादा अरे मला फार भूक लागली ना रे ज्ञानदादा जा ना आळंदीमध्ये कुठेतरी 2-3 घर मधुकरी मिळते की नाही बघ ना रे ज्ञानदादा इकडे लक्ष द्या माय बाबा. अहो आपल्या छोट्याशा बहिणीने सांगितलं म्हणून ज्ञानोबराय मधुकरी आणायची जोडी उचलतायत आणि आळंदीमध्ये जात आहेत मधुकरी आणण्यासाठी. ज्ञानोबराने आळंदीमध्ये मधुकरी मागायचे. ज्ञानोबराने म्हणायचं की मधुकरी शब्द ऐकल्याच्या नंतर लोकांनी पाठीमागचे पुढचे सगळे दरवाजे बंद करून घ्यायचे. कोणीच आमच्या ज्ञानोबराला मधुकरी आपली ऐकावं. कुठेतरी 2-3 घर मधुकरी ज्ञानोबराला मिळाली आणि ती थोडीशी मधुकरी घेऊन ज्ञानोबराय सिद्धपीठावरती येण्यासाठी निघालेत. एका चौकामध्ये ज्ञानोबराय आले आणि त्या चौकामध्ये एक विसोबा काका नावाचा एक ब्राह्मण उभा होता. त्या ब्राह्मणाने म्हटलं त्या विसोबा काकाने ज्ञानोबराला म्हटलं की ज्ञाना हे संन्यासाच्या करता कशाला आळंदीमध्ये फिरताय रे? तुम्ही आळंदी वाटून टाकली. ज्ञानोबरायांनी हात जोडावं आणि म्हणायचं काका अहो आम्ही आळंदीमध्ये आल्यानंतर आळंदी कुठे वाटणार आहे का? अहो आम्ही इंद्रायणीमध्ये स्नान केल्यानंतर इंद्रायणी कुठे वाटणार आहे का? अहो आम्हाला न्याय मिळावा म्हणून तर आज आमच्या आई वडिलांनी विठ्ठल पंतांनी आणि रुक्मिणी आई साहेबांनी देहांत प्रायचित्त केले. महाराज तुम्ही आम्हाला न्याय का देत नाही? त्यावेळी त्या विसोबा काकाने म्हणायचं हे संन्यासाच्या करता अजिबात आळंदीत पाय द्यायचा नाही. ज्ञानोबराने हात जोडावं आणि म्हणायचं काका ही जी मधुकरी आहे ना ही काका ही मला नाही पाहिजे काका. आमची बहीण आहे हो छोटीशी 5 वर्षाची. आम्ही 4 भावंड सिद्धपीठावरती राहतोय. 3 दिवस झाले काका आमच्या पोटामध्ये अन्नाचा कण सुद्धा नाही हो. अन्नाचा कण सुद्धा नाही. त्या विसोबा काकाने ती मधुकरी हिसकावून घेतली महाराज. नाशिक चिखलामध्ये टाकून दिली आणि तिथे लहान लहान मुलं होते. त्या मुलांना सांगितले की हे मुलांनो ही मधुकरी सगळी पायाने तोडवा रे. लहान लहान मुलं असतात महाराज. त्यांनी सगळी मधुकरी पायाने तोडवली आणि ती चिखलमय सगळी मधुकरी झाली. आणि चिखलमय झालेल्या मधुकरीकडे पाहून ज्ञानोबरायचं अंतःकरण भरून आलं आणि भरलेल्या अंतःकरणाने ज्ञानोबराय म्हणतात की काका ओ काका ही जी मधुकरी आहे ना काका ही मला नव्हती पाहिजे हो काका. आमची चिमुकली मुक्ताबाई आहे सिद्धपीठावरती. आम्ही भावंड कसं तरी पाणी पिऊन दिवस काढतोय काका परंतु आमच्या मुक्ताला 5 वर्षाची असल्यामुळे तिला भूक सैन होत नाही हो काका. तिच्यासाठी चालवली होती ना सिद्धपीठावरती. तुम्हाला खरं सांगू माय बाबा हो ही पोटाची कळगी भरण्यासाठी ज्यावेळेस दुसऱ्याच्या दारात उभं राहावं लागतं ना ती फार कठीण परिस्थिती असते. आळंदीला असताना आम्ही असे चिल्या महाराज असतील ज्या ज्यावेळेस मधुकरी बंद असायचे ना बाबा 1-1 महिना त्यावेळेस फक्त आणि फक्त भात खाऊन राहत होतो बाबा. पण आता सध्याची परिस्थिती चांगली आहे. अवघड होत असतं महाराज. खरं सांगू तुम्हाला अहो एखादा श्रीमंत घरच्याचं लग्न राहतं आणि गरीब मुलगा असे मुलं त्या पंक्तीत बसतात. पण काही श्रीमंत आवलेले असे असतात महाराज त्यांना उठून देतात व त्या पंक्तीतून उठून देतात. खरं सांगू तुम्हाला खात्यात आठवण कोण उठवायचं नाही बरं कधीच उठवायचं. ज्ञानोबराने हात जोडावं
आणि मला तर काका मी आता सिद्धबेटावरती जाणार आहे, माझी चिमुकली मुक्ताबाई माझी वाट पाहणार आहे, तिनं तर माझ्याकडे मदतीने मागितलं, मी काय देऊ हो काका, काय देऊ सांगा ना. सज्जना हो, इकडे 5 वर्षाची चिमुकली मुक्ताबाई आपल्या मोठ्या भावाला म्हणते की निवृत्तीनाथ दादा, ए निवृत्तीनाथ दादा, अरे ज्ञानदादा सकाळपासून गेला ना आळंदीमध्ये मधुपुरी आणण्यासाठी, अजून का आला नसेल रे आपला ज्ञानदादा, निवृत्तीनाथ दादा सांगा का आला नसेल. त्यावेळेस निवृत्तीनाथानं मुक्ताबाईच्या डोक्यावरून मायेचा हात फिरवावा आणि म्हणायचं की मुक्ते बघ बरं चालून जाऊन बघ बरं कुटियापर्यंत आपला आला असं ज्ञानदादा. तुरु 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 चालत जाते महाराज मुक्ताबाई, आणि ज्या वेळेस कुट्यामध्ये डोकून पाहिलं तर ज्ञानोबा राय आपल्या दोन्ही पायांच्या मधामध्ये गुडघ्यामध्ये डोकं घालून रडतायत, ते फक्त आणि फक्त आपल्या बहिणीसाठी लक्ष करू.